मध्ये आपलं स्वागत. महत्त्वाची घडामोड आहे. किसान सन्मान योजनेचा 9वा हप्ता आज जाहीर होणार आहे. एक मोठी बातमी समोर येते. राज्यात पहिल्या टप्प्यात 17 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी मंजूर करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना 13,000 कोटींची कर्जमाफी मिळालेली आहे असं कळतंय. 31 जुलैपूर्वी खात्यात हे पैसे जमा होतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अशी माहिती दिली आहे. नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यभरातील सर्व शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला देखील असा प्रश्न पडला असेल की कर्जमाफीचे पैसे खरंच 31 जुलै या दिवशी जमा होणार का, तसेच नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी जमा होणार, असा देखील जर तुम्हाला प्रश्न पडलेला असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याच्या वितरणासंदर्भातील आणि कर्जमाफी संदर्भातील एक अत्यंत महत्त्वाची आणि नवीन अपडेट समोर आली आहे. आणि त्यानुसार आता पैसे कधी जमा होणार, किती वाजेपर्यंत जमा होणार, सर्वात आधी पैसे जमा झाले पाहिजे, विना अडथळा पैसे जमा झाले पाहिजे, याकरिता कोणतं काम करावं लागणार, तर याबद्दलची सर्व काही माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे. त्यासाठी फक्त लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा. शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी स्क्रीनवरती बघू शकता, पहिल्या टप्प्यामध्ये 17 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी, 31 जुलैपूर्वी खात्यात पैसे जमा होणार, गावागावातल्या याद्या तयार, मुख्यमंत्र्यांची माहिती, अशा पद्धतीची कर्जमाफी संदर्भातील अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आता 31 जुलैपर्यंत कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती कर्जमाफीचे पैसे जमा होणार, तसेच कर्जमाफीचा लाभ मिळाला पाहिजे, विना अडथळा खात्यावरती कर्जमाफीचे पैसे जमा झाले पाहिजे, तर याकरिता तुम्हाला कोणतं काम करावं लागणार, तर हे तुम्हाला समजणार आहे. आणि इतकंच नाही तर नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचे पैसे देखील कधी जमा होणार हे देखील तुम्हाला समजणार आहे. जर तुम्ही देखील नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर मग नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता असेल, तसेच 10वा हप्ता कधी जमा होणार याबद्दलची देखील माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे. म्हणजेच की राज्यातील प्रत्येक शेतकरी बांधवांसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. कर्जमाफी संदर्भातील आणि नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याच्या वितरणासंदर्भातील प्रत्येक महत्त्वाची अपडेट एकदम सोप्या भाषेमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. फक्त थोडा वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. तसेच चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या. तर चला बघूयात आता सविस्तर अपडेट. तर आता राज्यभरातील सर्व शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. कर्जमाफी संदर्भातील आणि नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याच्या वितरणासंदर्भातील अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. एकदम सोप्या भाषेमध्ये पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. शेतकरी मित्रांनो, सर्वात आधी कर्जमाफी संदर्भातील अत्यंत महत्त्वाची माहिती पाहण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून कर्जमाफीचे पैसे 31 जुलैपर्यंत कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार, तसेच कर्जमाफीच्या लाभासाठी तुम्हाला कोणतं काम करावं लागणार हे सर्वात आधी तुम्हाला समजेल. आणि कर्जमाफी संदर्भातील महत्त्वाची अपडेट बघितल्यानंतर आपण नमो शेतकरी योजनेसंदर्भातील देखील महत्त्वाची अपडेट पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी जमा होणार हे देखील तुम्हाला पुढे बघायला मिळणारच आहे. त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. आता सर्वात आधी कर्जमाफी संदर्भातील अत्यंत महत्त्वाची माहिती एकदम सोप्या भाषेमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करू. या ठिकाणी स्क्रीनवरती बघू शकता, पहिल्या टप्प्यामध्ये 17 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी, 31 जुलैपूर्वी खात्यात पैसे जमा होणार, गावागावातल्या याद्या तयार, मुख्यमंत्र्यांची माहिती. तर अशा पद्धतीची अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सर्व काही माहिती समजणार आहे. फक्त काय करायचं आहे तर लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा. तर शेतकरी मित्रांनो, बघा या ठिकाणी स्क्रीनवरती बघू शकता, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा प्रत्यक्ष लाभ देण्याचे काम सुरू झाले आहे. सहकार विभागाने 17 लाख शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर केली आहे. बघा शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीची प्रक्रिया अंतिम टप्प्यामध्ये आली असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. बघा मी पुन्हा एकदा सांगण्याचा प्रयत्न करतो, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा प्रत्यक्ष लाभ देण्याचे काम आता सुरू झाले आहे. सहकार विभागाने 17 लाख शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर केली आहे. बघा 17 लाख शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर झाली आहे आणि उर्वरित याद्या प्रसिद्ध करण्याचे देखील काम या ठिकाणी युद्ध पातळीवरती सुरू आहे. बघा शेतकरी मित्रांनो, आता समोर आलेल्या माहितीनुसार 17 लाख शेतकऱ्यांची पहिली यादी
जाहीर झाली आहे आणि त्यांना 13,000 कोटी रुपये या ठिकाणी देण्यामध्ये येणार असल्याची माहिती स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तसेच दुसऱ्या यादीचे काम सुरू आहे. पहिल्या यादीतील जे शेतकरी आहेत त्यांच्या गावांमध्ये कर्जमाफीच्या याद्या जात आहेत त्याची तत्काळ पडताळणी करून 31 तारखेपूर्वीच 17 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा करण्याचा सरकारचा प्रयत्न सुरू आहे आणि अशी माहिती स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिली आहे. बघा शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीची प्रक्रिया अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे. कर्जमाफीची पहिली यादी समोर आली आहे. 17 लाख शेतकऱ्यांची पहिली यादी समोर आली असून या 17 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती पहिल्या टप्प्यामध्ये कर्जमाफीचे पैसे जमा होतील आणि पहिल्या टप्प्यासाठी साधारणतः 13,000 कोटी रुपयांचे वितरण होणार असल्याचं देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. बघा शेतकरी मित्रांनो, सध्या जर बघायला गेलं तर कर्जमाफीच्या याद्या प्रसिद्ध होत आहेत आणि आता पहिल्या यादीमध्ये ज्या शेतकऱ्यांचं नाव असेल तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती सर्वात आधी कर्जमाफीचे पैसे जमा होतील हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. परंतु शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीच्या यादीमध्ये नाव आलं म्हणजेच की माझ्या खात्यावरती कर्जमाफीचे पैसे जमा होतील असं नाही. कर्जमाफीच्या यादीमध्ये नाव आल्याच्या नंतर तुम्हाला एक काम करायचं आहे आणि जे शेतकरी हे महत्त्वाचं काम करतील तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती कर्जमाफीचे पैसे जमा होतील. मग कर्जमाफीच्या लाभासाठी कोणतं काम करावं लागणार हे देखील समजून घेणं आवश्यक आहे. आता शेतकरी मित्रांनो बघा, पहिल्या टप्प्यामध्ये 17 लाख शेतकऱ्यांची या ठिकाणी कर्जमाफी होणार. पहिली यादी जाहीर झाली आहे आणि 17 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती 31 जुलैपर्यंत कर्जमाफीचे पैसे जमा होणार आणि साधारणतः 13,000 कोटी रुपये हे पहिल्या टप्प्यामध्ये जमा होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. हे तर तुम्हाला समजलं असेल. तसेच आता कर्जमाफीच्या लाभासाठी तुम्हाला कोणतं काम करावं लागणार हे देखील आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. तर या ठिकाणी स्क्रीनवरती बघू शकता, कर्जमाफी प्रक्रियेमध्ये मोठा बदल, OTPद्वारे आधार पडताळणी बंद, आता बायोमेट्रिक KYC अनिवार्य. म्हणजेच की तुम्हाला काय करायचं आहे तर कर्जमाफीच्या लाभासाठी तुम्हाला KYC करावी लागणार आहे. या ठिकाणी स्क्रीनवरती बघू शकता, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील पारदर्शकता वाढवण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यापुढे कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना मोबाईलवरील OTPद्वारे आधार प्रमाणीकरण करता येणार नसून बँक किंवा आपले सरकार सेवा केंद्रामध्ये प्रत्यक्ष उपस्थित राहून बायोमेट्रिक पद्धतीने KYC पूर्ण करावी लागणार आहे. या योजनेअंतर्गत 2 लाख रुपयापर्यंतच्या पीक कर्जाची माफी करण्यात आली आहे. पात्र लाभार्थ्यांची अचूक ओळख पटावी, गैरप्रकारांना आळा बसावा आणि केवळ पात्र शेतकऱ्यांनाच कर्जमाफीचा लाभ मिळावा या उद्देशाने शासनाने आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया अधिक कठोर केली आहे. शासनाने पहिल्या टप्प्यामध्ये कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची यादी जाहीर केली असून उर्वरित पात्र लाभार्थ्यांची यादी देखील लवकरच या ठिकाणी प्रसिद्ध केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. आता शेतकरी मित्रांनो बघा, पहिल्या टप्प्यामध्ये या ठिकाणी 17 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे. पहिली यादी जाहीर झाली आहे. 17 लाख शेतकऱ्यांची यादी या ठिकाणी जाहीर झाली असून 31 जुलैपर्यंत 17 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती कर्जमाफीपोटी 13,000 कोटी रुपये जमा होतील. आता कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती 31 जुलैपर्यंत कर्जमाफीचे पैसे जमा होणार तर एकदम सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर ज्या शेतकऱ्यांचं पहिल्या यादीमध्ये नाव आलं असेल, बघा ज्या शेतकऱ्यांचं कर्जमाफीच्या पहिल्या यादीमध्ये नाव आलं असेल तर अशा शेतकऱ्यांच्याच खात्यावरती 31 जुलैपर्यंत कर्जमाफीचे पैसे जमा होतील. आणि तसेच आता दुसऱ्या यादीचे काम देखील सुरू असून दुसरी कर्जमाफीची यादी देखील लवकरच प्रसिद्ध केली जाईल. हे देखील सर्वांनी लक्षात घ्या. आणि एक अत्यंत महत्त्वाची सूचना म्हणजे कर्जमाफीच्या यादीमध्ये नाव आल्याच्या नंतर लगेच बँकेमध्ये किंवा CSC सेंटरवरती जा आणि त्या ठिकाणी जाऊन बायोमेट्रिक पद्धतीने KYC पूर्ण करून घ्या, आधार प्रमाणीकरण पूर्ण करून घ्या. कर्जमाफीच्या यादीमध्ये नाव आल्याच्या नंतर बायोमेट्रिक पद्धतीने आधार प्रमाणीकरण केल्याच्या नंतरच मग तुमच्या खात्यावरती कर्जमाफीचे पैसे जमा होतील. हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. आता बऱ्याच शेतकऱ्यांना असा प्रश्न पडला असेल की कर्जमाफीची यादी नेमकी कुठे बघावी. तर शेतकरी मित्रांनो आता बघा, या ठिकाणी
गाव पातळीवरती देखील याद्या प्रसिद्ध केल्या जात आहेत. तुम्ही तुमच्या गावामध्ये ग्रामपंचायत या ठिकाणी देखील तुमची कर्जमाफीची यादी बघू शकता किंवा CSC सेंटर असेल या ठिकाणी देखील जाऊन तुम्ही कर्जमाफीची यादी बघू शकता. तसेच तालुका स्तरावरती तुम्ही जाऊन देखील या ठिकाणी म्हणजेच की आता बँकेमध्ये जाऊन देखील तुम्ही बँकेच्या नोटीस बोर्डवरती कर्जमाफीची यादी बघू शकता. तसेच तुम्ही तुमच्या गावामध्ये या ठिकाणी ग्रामपंचायत असेल तर त्या ठिकाणी देखील कर्जमाफीच्या याद्या आता लावल्या जात आहेत. त्या ठिकाणी तुम्ही कर्जमाफीची यादी बघू शकता. आता कर्जमाफीची पहिली यादी प्रसिद्ध झाली आहे आणि या पहिल्या यादीमध्ये जर तुमचं नाव आलं तर लगेच बँकेमध्ये किंवा CSC सेंटरवरती जा, बायोमेट्रिक पद्धतीने आधार प्रमाणीकरण पूर्ण करून घ्या आणि लगेच तुमच्या खात्यावरती 31 जुलैपर्यंत पैसे जमा होतील. हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. आणि जर पहिल्या यादीमध्ये नाव आलं नसेल तर काळजी करण्याची काहीच गरज नाही. दुसरी यादी देखील आता लवकरच या ठिकाणी प्रसिद्ध केली जाईल. हे देखील सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. आता पहिल्या टप्प्यामध्ये साधारणतः 17 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती कर्जमाफीचे पैसे जमा होणार आहेत. पहिली यादी जाहीर झाली आहे आणि ज्या ज्या शेतकऱ्यांचं पहिल्या यादीमध्ये नाव आलं आहे तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती 31 जुलैपर्यंत पैसे जमा होतील असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कर्जमाफीच्या लाभासाठी आधार प्रमाणीकरण करणं आवश्यक आहे. कर्जमाफीच्या यादीमध्ये नाव आल्याच्या नंतर लगेच बँकेमध्ये किंवा CSC सेंटरवरती जाऊन बायोमेट्रिक पद्धतीने आधार प्रमाणीकरण म्हणजेच की KYC पूर्ण करून घ्या आणि ही KYC पूर्ण झाल्याच्या नंतर मग तुमच्या खात्यावरती कर्जमाफीचे पैसे जमा होतील. हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. तर अशा पद्धतीची कर्जमाफी संदर्भातील अत्यंत महत्त्वाची माहिती आपण पाहण्याचा प्रयत्न केला आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 17 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी होत आहे. कर्जमाफीची पहिली यादी प्रसिद्ध झाली आहे आणि पहिल्या यादीमध्ये ज्या देखील शेतकऱ्यांचं नाव आलं असेल तर अशा शेतकऱ्यांनी बायोमेट्रिक पद्धतीने आधार प्रमाणीकरण पूर्ण करून घ्यायचं आहे आणि हे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतर लगेच या ठिकाणी पैसे जमा होतील. आणि पहिल्या टप्प्यामध्ये या ठिकाणी म्हणजेच की ज्या ज्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होत आहे, ज्या ज्या शेतकऱ्यांचं पहिल्या यादीमध्ये नाव आलं आहे तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती 31 जुलैपर्यंत कर्जमाफीचे पैसे जमा होतील. हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. तर अशा पद्धतीची अतिशय महत्त्वाची माहिती पाहण्याचा प्रयत्न केला. ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की कळवा. कर्जमाफी संदर्भातील जर तुमचा काही प्रश्न असेल तर तो देखील कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा, जेणेकरून तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचं नक्कीच आम्ही या ठिकाणी काम करू, प्रयत्न करू. आता शेतकरी मित्रांनो, कर्जमाफी संदर्भातील महत्त्वाची माहिती तुम्हाला समजली असेल. त्यानंतर आता नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याच्या वितरणासंदर्भातील थोडक्यात या ठिकाणी माहिती पाहण्याचा प्रयत्न करू. तर शेतकरी मित्रांनो, एकंदरीत जर बघायला गेलं तर आता कर्जमाफीची पहिली यादी प्रसिद्ध झाली आहे. साधारणतः 17 लाख शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर झाली असून या 17 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती 31 जुलैपर्यंत कर्जमाफीचे पैसे जमा होणार आहेत आणि पहिल्या टप्प्यामध्ये 13,000 कोटी रुपये सरकार शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत आहे. तसेच कर्जमाफीचे पैसे खात्यावरती जमा होण्यासाठी बायोमेट्रिक पद्धतीने आधार प्रमाणीकरण म्हणजेच की KYC करणे अनिवार्य आहे. आता हे तर तुम्हाला समजलं आहे. त्यानंतर आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी जमा होणार थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करू. तर या ठिकाणी स्क्रीनवरती बघू शकता, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये प्रत्येकी 2,000 रुपयांचे 3 हप्ते दिले जातात. या योजनेचा 8वा हप्ता मार्च महिन्यामध्ये जमा झाला आहे. परंतु काही तांत्रिक कारणामुळे अद्याप देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जमा झालेला नाही. वेळापत्रकानुसार आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचे 10 हप्ते जमा होणे अपेक्षित होते, परंतु काही तांत्रिक कारणामुळे अद्याप देखील नमो शेतकरी योजनेचा 9वाच हप्ता जमा होऊ शकला नसल्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांनी सरकारवरती तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आता नेमका हप्ता कधी जमा होणार असा प्रश्न शेतकरी उपस्थित करू लागले आहेत आणि समोर आलेल्या माहितीनुसार अद्याप देखील या ठिकाणी हप्त्याची कोणतीच तारीख जाहीर झाली नाही. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता मिळण्याबाबत शासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत तारीख जाहीर झाली नसल्यामुळे सध्या शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण बघायला मिळत आहे. सोशल मीडियावरती व्हायरल होणाऱ्या अफवांवरती विश्वास ठेवू नका, कारण की सरकारनं अद्याप देखील कोणतीच अधिकृत तारीख जाहीर केली नाही. परंतु लवकरच DBTच्या माध्यमातून पैसे जमा होण्याची दाट शक्यता आहे.
कर्जमाफीमुळे देखील नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होण्यास विलंब झाला असं देखील काही सूत्रांच्या माध्यमातून सांगण्यामध्ये येत आहे. सध्या राज्य सरकारकडे निधीची कमतरता असल्यामुळे हे देखील या ठिकाणी ठोस कारण बघायला मिळत आहे. म्हणजेच की निधीची कमतरता असल्यामुळे देखील नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होण्यास विलंब झालेला असू शकतो असं देखील सध्या सांगितलं जात आहे. शेतकरी मित्रांनो, थोडक्यात जर सांगायचं झालं तर नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याबाबत सध्या कोणतीही सरकारनं अधिकृत तारीख जाहीर केली नसल्यामुळे कोणत्याही अफवांना बळी पडू नका. प्रशासकीय पातळीवरती हालचाली पूर्ण होताच आणि अधिकृत शासन निर्णय जारी होताच हप्त्याचे पैसे हे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात केली जाईल. शेतकरी मित्रांनो, हप्ता जमा होण्यास विलंब झालेला आहे, परंतु हप्ता या ठिकाणी जमा होणारच आहे. काही तांत्रिक कारणामुळे हप्ता जमा होण्यास विलंब झालेला असू शकतो, परंतु लवकरच हप्ता जमा होण्याची देखील शक्यता आहे. आता पैसे जमा होतील, परंतु आपल्या देखील खात्यावरती पैसे जमा झाले पाहिजे याकरिता आपण देखील तत्पर असणं आवश्यक आहे. म्हणजेच की हप्त्याच्या लाभासाठी काही कामांची पूर्तता असणं आवश्यक आहे. एकदम सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर ज्या शेतकऱ्यांनी KYC केली नसेल तर अशा शेतकऱ्यांनी KYC करून घ्या, कारण की KYC पूर्ण असेल तरच तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील. त्यानंतर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करून घ्या. फार्मर ID काढलेला नसेल तर फार्मर ID काढून घ्या. ही कामे पूर्ण करणं आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांची ही कामे पूर्ण असतील तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचे पैसे जमा होतील आणि ज्या शेतकऱ्यांनी ही कामे पूर्ण केली नसतील तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार नाहीत. हे देखील सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे पुन्हा एकदा सांगतो, नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याच्या लाभासाठी KYC करणे आवश्यक आहे. जर तुमची KYC पूर्ण नसेल तर KYC करून घ्या, कारण की KYC केली तरच हप्त्याचे पैसे जमा होतील. त्यानंतर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक असणं देखील आवश्यक आहे. तसेच फार्मर ID देखील असणं आवश्यक आहे. या साधारणतः 2 ते 3 गोष्टींची पूर्तता असेल तर 100% पैसे जमा होतील. सध्या जी माहिती समोर आली आहे त्यानुसार लवकरच आता नमो शेतकरी योजनेचा देखील हप्ता जमा होण्याची दाट शक्यता आहे. तर अशा पद्धतीची अत्यंत महत्त्वाची माहिती पाहण्याचा प्रयत्न केला. कर्जमाफीचे पैसे आता जमा होणार असल्यामुळे नक्कीच शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. पहिल्या टप्प्यामध्ये 17 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती कर्जमाफीचे पैसे जमा होणार आहेत. 31 जुलैपर्यंत 17 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होतील. ज्या शेतकऱ्यांचं कर्जमाफीच्या पहिल्या यादीमध्ये नाव आलं असेल तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती 31 जुलैपर्यंत पैसे जमा होतील. आणि आता दुसऱ्या यादीचं देखील काम सुरू असल्यामुळे लवकरच दुसरी यादी देखील प्रसिद्ध केली जाईल. ज्या शेतकऱ्यांचं कर्जमाफीच्या पहिल्या यादीमध्ये नाव आलं नसेल तर अशा शेतकऱ्यांना काळजी करण्याची काहीच गरज नाही. पहिल्या यादीमध्ये जर नाव नाही आलं तर दुसऱ्या यादीमध्ये तुमचं या ठिकाणी नाव येईल. हे देखील सर्वांनी लक्षात घ्या. आणि एक सर्वात महत्त्वाची गोष्ट पुन्हा एकदा सांगण्याचा प्रयत्न करतो, कर्जमाफीच्या लाभासाठी बायोमेट्रिक पद्धतीने आधार प्रमाणीकरण करणं आवश्यक आहे. त्यामुळे काय करायचं आहे, कर्जमाफीच्या यादीमध्ये नाव आल्याच्या नंतर मग बायोमेट्रिक पद्धतीने आधार प्रमाणीकरण पूर्ण करायचं आहे. म्हणजेच की KYC करायची आहे आणि ही KYC झाल्यानंतर कर्जमाफीचे पैसे जमा होतील. हे देखील सर्वांनी लक्षात घ्या. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की कळवा. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. तसेच ही माहिती इतर शेतकरी बांधवांना देखील नक्की शेअर करा, जेणेकरून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या माहितीचा फायदा होईल. आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी, बातम्यांसाठी, अपडेटसाठी आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून कोणतीही महत्त्वाची अपडेट आली की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळेल. तर भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय जवान, जय किसान.